विद्यार्थी, त्यांचे पालक आणि साताऱ्याचे सर्व नागरिक यांना माझा नमस्कार. मागच्या एप्रिलमध्ये मला वाटतं सैराट आला होता. मी पण बघितला फर्स्ट शो आणि मला खूप आवडला, म्हणजे दोनदा बघितला मी. आणि त्याच्या काही दिवसातच माझा रिझल्ट लागला आणि मी मग सैराटमधून ऊर्जा घेऊन चिठ्ठ्या लिहायला सुरुवात केली. पण त्या चिठ्ठ्या आणि आत्ता मी लिहिलेली चिठ्ठी ह्या चिठ्ठ्या होत्या त्या, तर त्याचा कुठेही काही संबंध नाही आहे, त्यामुळे कुणी काही अर्थ काढू नका. मी पुण्याला होतो. मला वाटतं फर्स्ट इयरची एक्झाम माझी झाली होती 2013च्या मार्चमध्ये आणि सुट्ट्या लागल्या होत्या. आणि सुट्ट्यामध्ये काय करायचं एक्झॅक्टली, हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण मी साताराचा रहिवासी नव्हतो, त्यामुळे आमच्याकडं जालन्याला प्रचंड दुष्काळ असतो दरवर्षी. तुम्ही खूप लकी आहात. दुष्काळ म्हणजे काय असतं मला वाटतं साताऱ्याच्या लोकांना माहीत नसेल, माहीत असेल काय असतं पण तुम्ही अनुभवलं नसेल. त्यामुळे आमच्याकडं नेहमी दुष्काळ असायचा आणि आताही तो दुष्काळ असतो. त्यामुळे प्यायच्या पाण्याची खूप वाताहत व्हायची. त्यामुळे घरी जायची इच्छा माझी नव्हती. पुण्यात राहिल्यामुळे एक वर्ष मला घरी जावं असं वाटत नव्हतं, कारण दुष्काळ होता. दुसरी गोष्ट, मला UPSCची तयारी सुरू करायची होती. तयारी सुरू करण्यासाठी मला पैशांची गरज होती आणि पुस्तकं वगैरे खरेदी करण्यासाठी. त्यामुळे मी विचार केला की आता आपण पुण्यात थांबूयात आणि पुण्यात थांबून कुठेतरी एक जॉब करूयात आणि मग त्या जॉबमधून जे काही पैसे मिळतील त्या पैशातनं आपण आपली पुस्तकं वगैरे खरेदी करू. मग माझ्या रूमपासून काहीतरी एक 6-7 किलोमीटरच्या अंतरावर मला एका NDAच्या कोचिंग क्लासमध्ये एक असिस्टंट म्हणून क्लासला तिथं जॉब मिळाला. त्या जॉबमध्ये म्हणजे मला सायकलीवरती तो प्रवास करावा लागायचा. 8 तासाचं काम असायचं. 8,000 रुपये पेमेंट मला मिळायचं. 2 महिन्यामध्ये 16,000 रुपये, सगळं खर्च वगैरे जाऊन 10-11 हजार रुपये उरले. त्याची मी पुस्तकं खरेदी केलेली. सांगण्याचा उद्देश असा की त्या क्लासमध्ये एक मुलगा यायचा. त्या मुलाचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते. माझे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे, तुम्ही वाचलं असेल तर. त्याला बघितलं की मला माझ्या वडिलाची आठवण व्हायची आणि मग त्याचे वडील दररोज त्याला तिथं सोडायला यायचे. त्यामुळे आमची एक थोडीशी संवाद वगैरे व्हायचा, थोडेसे संबंध चांगले होते. एकदा ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की तुला आयुष्यात काय करायचे, काय व्हायचंय. मग मी म्हटलं की मला IAS व्हायचंय, क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. मग म्हटलं मी भविष्य सांगू शकतो. आता खरं म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी असते, आधीच विचारतात तुला काय करायचं आहे आणि मग तुम्ही भविष्य सांगू शकतो. मग म्हणे दाखव तुझा हात. म्हटलं सर माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. पण म्हणे नाही फ्रीमध्येच आहे. म्हटलं चला मग फ्रीमध्ये तर करून घ्यायला काय हरकत आहे. म्हणून मग मी त्यांना माझा हात दाखवला आणि मग ते म्हटले की सॉरी बेटा, तू क्लास 1 ऑफिसर नाही होणार, IAS नाही होणार, तुला MPSC थ्रूच काहीतरी तयारी करावी लागेल. अर्थात ते आज खोटे ठरलेले आहेत. तर नशीब नावाची जी गोष्ट असते किंवा भविष्य, ती अस्तित्वात नसते. जसं गालिबनं म्हटलंय की हाथों की लकीरों पर मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अर्थात तरी देखील नशीब नावाच्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. कारण माझा रिझल्ट लागेपर्यंत आणि मी जन्मलो तिथून तर माझा रिझल्टचा 10 मेचा जो दिवस आहे तिथपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी नुसता अंधकारच बघितलेला होता. त्यामुळे एखादा व्यक्ती नशीबवान असणं, लकी असणं ज्याला म्हणतो आपण, तसं काहीच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं. एक शेलगाव नावाचं 5-6 हजार लोकसंख्या असलेलं गाव, त्या गावात बदनापूर तालुका, जिल्हा जालना अशा दुष्काळग्रस्त मागास भागामध्ये आमच्या गावाच्या एका झोपडपट्टीत जन्म झालेला होता. आजही आम्हाला राहायचं स्वतःचं घर नाहीये. भाड्याच्या घरामध्ये झोपडपट्टीत माझा जन्म झाला. माझ्या आधी माझ्या 2 बहिणी जन्मलेल्या होत्या. त्यामुळे माझ्या आईला खूप त्रास झालेला होता. कारण जर सलग 2 बहिणी झाल्या तर स्त्रियांना काय त्रास सहन करावा लागतो ते वेगळं सांगण्याची गरज नाही. मग तिसरं मी झालो. त्यामुळे घरी आनंदाचं वातावरण जरी असलं तरी माझ्या वाटेला दुःख झालेली होती. कारण आधीच दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे आमच्या घरी वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आपण बघतो ते सगळे उपस्थित होते. तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचं उदाहरण घ्या. माझे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आणि त्यांना एकतर कमाई कमी असायची आणि ते कमाई जी काही व्हायची त्यातला बराचसा पैसा त्यांच्या दारूच्या व्यसनावर खर्च व्हायचा. बरं, त्यात प्रॉब्लेम असा व्हायचा की दारू वगैरे पिऊन आईला खूप मारहाण आमच्या घरी व्हायची. म्हणजे आम्ही 4 भावंड असं कोपऱ्यात बसून जोराजोरात रडायचो आईला मारहाण होताना बघायला. आमच्या पॅन्टी ओल्या व्हायच्या. एवढा मार माझ्या आईला खावा लागायचा. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार नावाची गोष्ट घरामध्ये मी माझ्या बघितलेली होती.
चाइल्ड मॅरेज, बालविवाह ज्याला आपण म्हणतो, ती गोष्टही माझ्या घरामध्ये होती. माझ्या 2 बहिणी, माझ्यापेक्षा मोठ्या, तिसरा मी आणि माझा एक चौथा भाऊ, आम्ही 4 भावंड होतो. दोघांचीही लग्न जी होती ती वयाच्या 14व्या आणि 15व्या वर्षी लावून देण्यात आली होती. 14-15 म्हणजे खूप कमी वय आहे. त्या वयामध्ये त्यांचं लग्न लावून देण्यात आलेलं होतं. त्यामुळे बालविवाह बघितलेला होता. हुंड्याची पद्धत जी अस्तित्वात असते ती देखील आमच्या घरामध्ये बघितलेली होती. दोघा बहिणींची लग्न लावून देण्यासाठी माझ्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज काढलेलं होतं. त्यामुळे सावकाराकडून होणारं शोषण वेगळं आणि ही एक गोष्ट ते देखील घरात बघून झालेलं होतं. उरलं होतं बहुपत्नीत्वाची पद्धत. जर असं म्हणत असेल कोणी की आई ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते कोणाची, तर मला असं वाटतं की भारतातला एक सगळ्यात श्रीमंत जी लोक आहेत त्यांच्यापैकी मी एक असावा, कारण मला 3 होत्या. त्यामुळं तेही घरात बघून झालं होतं. आता माझी पाळी होती. बहिणींनी बालविवाह बघितला, आईनी कौटुंबिक हिंसाचार बघितला. मग मी माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे ना त्याच्यात. मग मी उरला सुरला होता बालमजूर. आमच्या गावामध्ये एक रेस्टॉरंट होतं, तिथं मी एक वेटर म्हणून काम केलेलं होतं. कारण असं होतं की 10वीच्या सुट्ट्या चालू होत्या आणि 10वीच्या सुट्ट्यामध्ये जनरली MKCLचा जो MSCITचा कोर्स असतो तो मला करायचा होता. कॉम्प्युटर शिकायचा होता. त्याची 2,500 रुपये फीस होती. ती अर्थातच आमच्याकडे नव्हती पे करण्यासाठी. वडिलांना म्हटलं, वडिलांकडे नव्हते पैसे. मग म्हटलं मी एका हॉटेलमध्ये काम करतो. मग सकाळी 8 ते रात्री 11 असं त्या रेस्टॉरंटमध्ये मी वेटर म्हणून काम करायचो. चहा वगैरे सर्व करणं, भाजी सर्व करणं, टेबल वगैरे पुसून घेणं. सकाळी 8 ते रात्री 11, 2 तास सुट्टी मिळायची. 2 तासाच्या त्या सुट्टीमध्ये जेवण करणं आणि तो कोर्स करणं असा माझा तो प्रवास सुरू होता. रात्री 10 वाजता रेस्टॉरंट बंद व्हायचं. अर्ध्या तासामध्ये सगळी फरशी बसून पुसून काढायची आणि नंतर जी काही दिवसभराची भांडी वगैरे निघतील ती सगळी धुवून काढायची. अशा प्रकारचं ते काम. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या वाईट म्हणून आपण बघत असतो, त्याच्या रोखण्यासाठी शासनाने कायदे केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या उपभोगून झालेल्या होत्या. त्यामुळे मला पुस्तकातून ते शिकण्याची काहीच गरज नव्हती. असा अंधकार आयुष्यामध्ये असताना एखाद्या व्यक्तीच्या एक चांगलं जीवन ज्याच्या वाट्याला येत नसेल, घरामध्ये, परिवारामध्ये, गावामध्ये कुठेच जर सन्मानाची वागणूक मिळत नसेल, जेवायला व्यवस्थित मिळत नसेल, तर किळ्या मुंग्याप्रमाणे आपण का जगावं हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. माझ्यासमोर निर्माण झाला होता. आशेचा किरण एक सापडलेला होता. आम्हाला नेहमी वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये अंधकार असा नेहमीच झालेला नसतो. कुठेतरी आशेचा एक किरण असतो. तो किरण शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. तो किरण मला सापडलेला होता. अशीच एक गोष्ट आहे. एक राजा होता आणि त्या राजाची एक सुंदर राजकन्या होती आणि त्याने असं ठरवलं की मला याचं लग्न लावून द्यायचंय. त्यासाठी त्यांनी UPSC सारखी एक एक्झाम घेण्याचं ठरवलं, कारण त्याला सगळ्यात जे हुशार विद्यार्थी ते निवडायचे होते. आता मी असतो त्या काळात तर मी सिलेक्ट झालो असतो, पण मी नव्हतो. आता पूर्वपरीक्षा झाली. 4.5 लाख जणांनी ॲप्लिकेशन केलं होतं, कारण शेवटी राजकन्या भेटणार होती. मग पूर्व परीक्षेमधून काही जण कळाले. मग मुख्य परीक्षा दिली. मग इंटरव्ह्यू झाला. पण इंटरव्ह्यूमध्ये देखील 3 जण इक्वली हुशार सापडले. तिघातला कोण निवडायचा खूप मोठा प्रश्न होता. मग असं ठरवलं की यांची आपण बुद्धिमत्ता चाचणी वेगळ्या प्रकारची घेऊयात, जरा त्यांचं व्यावहारिक ज्ञान वगैरे आपण तपासूयात. मग काय सांगितलं तिघांना की आम्ही तुम्हाला 3 सेपरेट रूममध्ये कोंडत आहोत आणि त्याला एकच मार्ग आहे, एकच दरवाजा आहे बाहेर निघण्यासाठी. तो दरवाजा आम्ही बाहेरून कडी लावतोय, त्यामुळे तुम्हाला काहीही युक्ती करून बाहेर पडायचं आहे. आता तिघांनाही कोंडलं, कडी वगैरे लावलेली होती असं त्यांना सांगण्यात आलं. आणि मग पहिल्याने विचार केला की बोंबलायला हा काय प्रश्न झाला. एकच दरवाजा, त्याची कडी तुम्ही बाहेरून लावताय आणि म्हणता की दरवाजा उडून बाहेर या. म्हणजे तो त्यांनाच मूर्ख म्हणत तो तिथंच बसला. दुसरा होता तोही तसाच बसला. तिसरा माझ्यासारखा थोडासा हुशार होता. त्याने विचार केला की अरे असा प्रश्न विचारतात म्हणजे काहीतरी मार्ग असेल ना कुठेतरी. म्हणून त्यांनी जस्ट तो दरवाजा पुश केला आणि दरवाजा उघडला, कारण कडी लावलीच नव्हती. त्यामुळे प्रयत्न करत राहणं, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक राहणं आणि प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं असतं आपल्या आयुष्यात. कुठेतरी आशेचा किरण असतो, कुठेतरी काहीतरी मार्ग असतो. तो मार्ग आपण शोधला पाहिजे. आणि तो मार्ग जो मला सापडलेला होता तो मार्ग म्हणजे माझी शिक्षण पद्धती, माझी शाळा, माझी पुस्तकं. मला शिकायला खूप आवडायचं. मला मराठी खूप चांगल्या प्रकारे जमायचं. आमच्या घरामध्ये जनरली आम्ही उर्दू मराठी बोलतो, पण माझं एक नॅचरली ते होतं माझ्यामध्ये की मला लवकर मी मराठी शिकलो. आणि मराठी लवकर शिकल्यामुळे आमच्या गावाच्या ज्या 1ली ते 10वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलेलो होतो. तिथं मी चांगल्या प्रकारे रुळलो. आणि 4थीला आपल्याला जो इतिहास शिकवतात शिवाजी महाराजांचा, तो माझा तोंडपाठ होता. मग मी त्याच्यावर भाषणं वगैरे द्यायचो, शाळेला बक्षिसं आणून द्यायचो. त्यामुळे एक जो शाळेचा सगळ्यांच्या आवडीचा विद्यार्थी ज्याला म्हणतात तशा प्रकारचा मी होतो. आणि मला लहानपणापासून काहीतरी मोठं करायची खूप इच्छा होती. मोठं म्हणजे काय असतं मला माहित नाही, पण मोठं करायचं होतं.
चौथीला होतो. माझ्या वडिलांना, जे एका मागास समुदायामध्ये आणि मागास भागामध्ये जन्मले, त्यांना नेहमीच हा प्रश्न प्रत्येकाला विचारला जातो की शिकून याला कुठं नोकरी लागणार. असंच माझ्या वडिलांना कुणीतरी सांगितलं की याला शिकून कुठं नोकरी लागणार आहे, त्यामुळे काहीतरी कामाला लावून द्या. म्हणून माझे वडील माझी TC काढण्यासाठी चौथीला असताना गेलं. तिथं पडळकर सर नावाचे आमचे शिक्षक होते आणि त्यांच्या हे कळल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हटले की हा मुलगा खूप हुशार आहे आणि तो तुमची परिस्थिती बदलून टाकेल, त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त क्षमता आहे तेवढं त्याला शिकवा. आता माझे वडील अडाणीच होते, कारण काही दिवसच ते शाळेत गेलेले होते. माझी आई अजिबात शिकलेली नाहीये. आमच्या पिढीमधला मी पहिला ग्रॅज्युएट आहे, माकडापासून आतापर्यंतचा. तर माझे वडील अडाणी असल्यामुळे त्यांना ते कन्व्हिन्स झालं, कारण ज्यावेळेस मास्तर काहीतरी सांगतात त्यावेळेस अडाणी लोक जास्त कन्व्हिन्स होतात. मग त्याने ठरवलं की याला मी शिकवणार. पण दुर्दैवानं माझ्या बहिणी आणि माझा छोटा भाऊ यांना शिकता आलं नाही. माझा छोटा भाऊ शाळेत गेला तर एकतर कोणाचा मार खावण्याचा किंवा कोणाला तरी मारून यायचा, त्यामुळे त्याला काही बिचारायला शिकता आलं नाही. घरामध्ये अर्थातच शिक्षणाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे कोणी त्याला फोर्स पण केला नाही. मी IAS झालो आज, पण IAS होईपर्यंत माझ्या वडिलांनी किंवा कुठंच कुटुंबियांनी असं मला म्हटलं नाही अभ्यास कर म्हणून. त्यामुळे तसं काही अभ्यासाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे तो काही शिकू शकला नाही. वयाच्या 14 वर्षी शिक्षण सोडून तो आमच्या मामाच्या एका किराणा दुकानाच्या कामावरती लागला. मग मी शिकत होतो आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. खूप चांगले शिक्षक मला मिळाले. आता आपल्याकडं जनरली जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट असतो लोकांचा, पण मला खूप चांगले शिक्षक मिळालेले होते. त्या शिक्षकांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. ज्या गोष्टी माझे कुटुंबीय, माझे परिवार, माझे नातेवाईक देण्यासाठी कमी पडत होते ते मला शाळेतून मिळत होते. एक रिस्पेक्ट मला शाळेतून मिळत होती, कारण शाळेतला एक हुशार विद्यार्थी म्हणून मी गणला जायचो. त्यामुळे एक चांगलं वातावरण मला माझ्या शाळेमध्ये मिळत होतं. शिक्षकांशी मी मैत्री केलेली होती. मला त्यांचा डब्बा कधी कधी खायला मिळायचा, थोडेफार पैसे मिळायचे खर्चण्यासाठी, रिस्पेक्ट मिळायची शिक्षकांमध्ये. त्यामुळे मला शिक्षक आणि माझ्या शाळा आमच्या घरापेक्षा जास्त आवडायचं. त्यामुळे मी जास्त वेळ शाळेत असायचो. रविवारची सुट्टी मला नकोशी वाटायची. त्यामुळे एक शिक्षण चांगल्या प्रकारे मी घेत होतो. 10वी पर्यंत मी आलो होतो. दरम्यानच्या काळात खूप अडचणी शिक्षण घेताना त्यावेळेसही येत होत्या, कारण 9वी पर्यंत येईपर्यंत मी एकाच वहीमध्ये सगळे सब्जेक्ट लिहायचो. आणि जनरली मुलांचं आपलं हँडरायटिंग खूप वाईट असतं, मुलीचं चांगलं असतं त्या तुलनेत. त्यामुळे मलाच कळायचं नाही की कोणत्या विषयाचं मी लिहिलेलं आहे. खूप घाणेरडं होतं माझं हँडरायटिंग. मग 9वी पर्यंत एकाच वहीमध्ये लिहिणं. मला अमिताभ बच्चन खूप आवडायचा आणि अमिताभ बच्चनचे ते जुन्या मूवीजमध्ये जे बेल बॉटम पॅन्टी असायच्या, म्हणजे अगदी फिटिंगच्या ज्या पॅन्टी होत्या डॉन वगैरे मध्ये, तर तशा प्रकारचे आमचे गणवेश शिवायचो आम्ही, गणवेशच्या पॅन्टी. पण प्रॉब्लेम बोंबलायला हा व्हायचा की त्या खूप लवकर फाटायच्या, कारण आम्ही उड्या मारायचो खूप. आणि लवकर फाटल्यामुळे मग आता गणवेश घालणं गरजेचं, कारण आमची शाळा एवढी स्ट्रिक्ट होती की कितीही हुशार असला तो आणि त्याने गणवेश नाही घातला तर सकाळी असेंब्ली असायची आणि असेंब्ली झाल्यानंतर सगळ्यांना सन्मानानं पुढं बोलवायचं आणि खूप मारायचे. ते आता मार खाणं एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला नकोच वाटतं, आणि त्यात मुली असल्या की अजून नको वाटतं. त्यामुळे मी काय करायचो की ज्यावेळेस माझी पॅन्ट फाटलेली असेल, रंगीत ड्रेस घातला की असेंब्ली सुरू असताना मी कुठेतरी बाहेर लपून बसायचो. शाळेत जायचो नाही मी, असं कुंपणाकडून असं लपून बसायचो भिंतीच्या. आणि सगळा मारहाणीचा कार्यक्रम झाला आणि सगळे वर्गात गेले की आपण लपून वर्गात जाऊन बसायचो. त्यामुळे अशा प्रकारे ह्या अडचणी येत होत्या. मला नॉनव्हेज खायला खूप आवडतं, म्हणजे माझ्याकडे बघून वाटणार नाही तुम्हाला, पण मला खूप आवडायचं. पण ते रेअरली मिळायचं मला. आमच्या शाळेच्या खिचडीत सुदैवानं आळ्या वगैरे असायच्या, तर नॉनव्हेज पण खाऊन व्हायचं. असं एकंदरीतच 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. चांगले शिक्षक मला मिळाले आणि 10वी नंतर आमच्याकडे कॉप्या वगैरे चालायच्या त्या काळात, त्यामुळे 76% मार्क्स होते मला आमच्या शाळेचा. तरी मी टॉपर होतो. परवा 1-2-3 दिवसापूर्वी मी आणि विश्वास नांगरे पाटील जालन्याचे जे गुणवंत होते त्यांचा सत्कार करत होतो. सगळेजण 90 ते 97% पर्यंत टक्केवारी त्यांना होती. त्याचा सत्कार करणं माझ्या मनात विचार होता की मला तर 76 होते, ते पण कॉप्या करून, तरी मी त्यांचा सत्कार करतोय. म्हणजे 76% पडल्यानंतर आमच्या शाळेचा टॉपर, आणि शाळेचा टॉपर बनला की आपल्याकडे जे चाळणे असतात ना, चहा चाळतो आपण तसं, की पहिल्या चाळणीचा जो चहा चांगला सगळ्यात भारी पडतो त्याने सायन्सला जायचं, दुसऱ्या चाळणीतला जो थोडासा कमी भारी असतो त्याने कॉमर्सला जायचं, उरलेला कचरा आर्ट्सला. पण मग आता मी सायन्सला जाणं गरजेचं होतं, पण मला सायन्स आणि मॅथ्स अजिबात आवडायचं नाही. आजही ते मला आवडत नाही. एखाद्या सर्वसाधारण माझ्यासारख्या मनुष्यानं x² y² वगैरे वगैरे का करावं, त्याचं उत्तर मला मिळालेलं नव्हतं. किंवा ह्या रसायनात ते टाका म्हणजे तिसरं तयार होतं, ते का करावं, मी का करावं, ते याचं उत्तर मला मिळत नव्हतं. त्यामुळे मला इंटरेस्ट नव्हता. मला आर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. दरम्यानच्या काळात IAS व्हायचा डिसिजन मी घेतला होता. पण तुम्हाला फ्रँकली सांगतो, 10वी पर्यंत, माझं 10वी होईपर्यंत कलेक्टरची बहुतेक निवडणूक होत असावी असं मला वाटायचं.
कारण ती खूप मोठी गोष्ट होती. कलेक्टर असतो काय करतो काय ते माहीत नव्हतं, पण कलेक्टर असं पंतप्रधानासारखं काहीतरी ऐकण्यात यायचं. त्यामुळे मोठं म्हटल्यानंतर निवडणुका म्हटलं की पैसे, आणि मग आपल्याकडे ते नव्हते. त्यामुळे कलेक्टर व्हायचा विचार कधी मनात नव्हता, पण काहीतरी मोठं करायचं होतं. 9वीला असताना एका महाराष्ट्र शासनाची ती एक घरकुल योजना होती. त्या योजनेची 30,000 रुपये, आम्ही दारिद्र्य रेषेखालील BPL फॅमिली आहोत, तर ते मिळाले. आणि ते आणण्यासाठी माझे वडील गेले म्हणजे तहसीलमध्ये, तिथल्या अधिकाऱ्याने 3,000 रुपयाची लाच घेतली. 10वीला असताना मला ते कळलं. मी विचार केला की 2 रुपये ज्यावेळेस मला एका पेनासाठी मागायचे असतात, तो यूज अँड थ्रो पेन येतो बघा प्लास्टिकचा, तो घ्यायचा असेल तर 10 वेळेस विचार करावा लागायचा की वडिलांना मी 2 रुपये कसे मागू, कारण रिक्षा चालक होते. आणि माझ्या वडिलांनी आनंदाने 3,000 रुपये त्याला देऊन टाकले होते. त्यावेळेस मला रिअलाइज झालं की भ्रष्टाचार हे एक प्रकारचं शोषण असतं, आणि त्या शोषणाचा सगळ्यात मोठा बळी आमच्यासारखे गरीब विद्यार्थी असतात. आणि त्याला बदलायचं असेल तर गरज आहे की ज्यांनी ते भोगलंय तिथं पोहोचले, ते तिथं पोहोचले पाहिजे. आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की याच्यापेक्षा मी मोठा अधिकारी होणार. पण ते कसं व्हायचं मला माहित नव्हतं. 10वीच्या सुट्ट्या सुरू होत्या, MPSCचा निकाल लागला, आणि त्या निकालातून आमचे जे शिक्षक होते, NS मापारी सर होते, वर्ग शिक्षक, माझे सगळ्यात फेवरेट टीचर, ते ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर झाले होते, BEDO, आणि मग ते साहेब झाले होते. आणि मला पण अधिकारीच व्हायचं होतं. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर मला पण अधिकारी व्हायचं तुमच्यासारखं, कसं होतात ते सांगा. मग सरांनी मला MPSCची बेसिक माहिती सांगितली. मी म्हटलं की चला आता आपल्याला MPSC करायचं. मग आपले जे सिली डाऊट्स असतात गावाकडचे, आपण माहीत नसल्यानंतर आपण काही विचारतो, मला पण बरेच जण विचारतात. मग मी विचारलं सर किती पैसे भरले होते, कारण जनरली इंटरव्ह्यूला पैसे मागतात असं असतं ना. मग सरांचा इंटरव्ह्यू झाला, तर म्हटलं सर किती पैसे मागितले ते इंटरव्ह्यूवाल्यांनी. अरे सर म्हटले असं काही नसतं, परिस्थिती बदललेली आहे, तुमच्या हार्डवर्कवर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. ती खूप चांगली लोक असतात, असं काही करत नाहीत ते. मी खूप खुश झालो, कारण माझी परिस्थिती एवढी वाईट होती की जर त्यांनी दिले असते खर्चाला त्यांच्याकडूनच घेतले असते, त्यांना राहायचा देश दूरचा. त्यामुळे मी खुश झालो, म्हटलं चला मग आपल्याला पैसे भरावे लागणार नाही, आपल्या गरिबीत येऊन जाईल. म्हणून म्हटलं की चला आपण आर्ट्स घेऊन जरा सोपं पडेल. म्हणून बद्रीनारायण बारावाले कॉलेज जालना इथं मी 11वी 12वीला आर्ट्स घेतलो. 500 रुपयामध्ये 11वी, 500 रुपयामध्ये 12वी माझं झालं. मला 10 रुपये दररोज माझे वडील जायचे. आमच्या गावापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर, 10-11 किलोमीटरला आमचं कॉलेज होतं. 5 रुपये रिक्षाचे जाण्यासाठी आणि 5 रुपये रिक्षाचे येण्यासाठी, एवढे 10 रुपये पॉकेट मनी भेटायचा. पण आमचे रिक्षावाले खूप चांगले असतात. रिक्षा चालकाच्या मुलाकडून रिक्षावाला कधीच पैसे घेत नाही. माझ्या वडिलांना ते माहीत नव्हतं. मग मी ते 10 रुपये जे होते, माझे जे 10 रुपये असायचे, त्यात मी चहा आणि बिस्किट एवढा माझा पॉकेट मनी असायचा कॉलेजचा. आता 10 रुपयात काय होतं हे मला चांगल्या प्रकारे माहित होतं, तुम्ही कॉलेजला असालच. त्यामुळे ते 10 रुपयात माझं भागायचं सगळं. पण मी कॉलेज खूप गाजवलं, कारण मला जे आवडत होते सब्जेक्ट्स, ते सब्जेक्ट्स मी घेतलेले होते. संस्कृत माझा होता, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, म्युझिक असे सब्जेक्ट घेतले. आणि 11वीला असताना मला कळलं, आमचे एक शिक्षक होते जे UPSCची तयारी करत होते, आता इथे तयारी करतायत. त्यांनी मला सांगितलं की कलेक्टरचे इलेक्शन होत नसतात, त्याची UPSC नावाची एक परीक्षा असते, आणि त्याच्यातून ते निवडलं. मग त्यांनी मला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू असं बेसिक्स ढाचा सांगितला. मी खूप आनंदी झालो. म्हटलं चला आपल्याला असंही मोठं करायचं होतं, मग MPSC कशाला, आपण UPSC करूयात. त्यामुळे मी मोठं स्वप्न ठेवलं आणि म्हटलं सर मला लवकर पुस्तकांची लिस्ट सांगा, मला अभ्यास चालू करायचा आहे. सर म्हटलं एवढी घाई करू नको, आता तू तेवढा मॅच्युअर नाही आहेस, 12वीचा चांगला अभ्यास कर, पुण्याला जा, थोडंसं वातावरण आहे, चांगलं कॉलेज, चांगले मित्र, चांगले क्लासेस मिळतील, आणि मग तयारी सुरू कर. मग फक्त 12वी नंतर पुण्याला जायचं आहे ह्याच एका उद्देशानं 12वीचा खूप मेहनत घेऊन अभ्यास केला. दरम्यानच्या काळात कॉम्पॅक्ट थांबल्या होत्या, केल्या पण नसत्या चालल्या असतं तर, कारण खूप चांगला अभ्यास मी केला. 11वी 12वीचा कॉलेज देखील गाजवला. 12वीला मला एवढी मेहनत मी घेतली होती की मला 12वी आर्ट्स घेऊन 91% मार्क्स होते, खूप जास्त मार्क्स होते. मी मार्कावरून माझी हुशारी नाही सांगत, पण मार्कावरून मी किती मेहनत घेतली होती ती सांगतोय. संस्कृत घेतला होता 11वी 12वीला, तोपर्यंत बोंबलायला माझा आणि संस्कृतचा काही संबंध नव्हता. त्यात मला 100 पैकी 100 मार्क्स होते. तेही खूप अप्रूप वाटत होतं लोकांना, कारण जनरली एका मुस्लिम मुलानं संस्कृत घेणं हे दुर्मिळ असतं, आणि त्यात 100 पैकी 100 हे देखील दुर्मिळ असतं. त्यामुळे खूप कौतुक वगैरे आमच्या जालन्यामध्ये माझं सुरू झालं. मग नेते येतात सत्काराला, ते येतच असतात जनरली, आले माझ्या आई सत्काराला. आणि मग त्यांना कळलं की मला IAS वगैरे व्हायचंय, पुण्याला जायचंय. मग त्यांनी घोषणा केल्या, कारण निवडणुका जवळ आल्या त्यावेळेस. मग त्यांनी घोषणा केल्या, मी 10,000 देतो, मी 20,000 देतो, मी 30 देतो. तिथं गेल्यानंतर मला कॉल कर क्लासवाल्याकडं, मी तुला क्लास फ्रीमध्ये लावून देतो. अशा सगळ्या घोषणा केल्या. पण बिचाऱ्यांचे शब्दच राहिले, काहीच मला त्यांच्याकडून मिळालं नाही. मी खूप आनंदी होतो सुरुवातीला, का म्हणलं चला असे आपल्याकडे पैसे नाही, कोणी मदत दिली तर घ्यायला काय हरकत आहे आपल्याला. त्यामुळे असं काही झालं नाही. माझे वडील रिक्षा चालवत होते, त्यांनी म्हटलं की मी तुला पुढे शिकवतो, मी रिक्षा चालवून, घर चालवून जेवढे पैसे उरतील तुला पाठवतो. माझा छोटा भाऊ 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, मामाकडे काम करत होता. तो म्हटला मला जेवढे काही सॅलरी मिळेल, सुरुवातीला 2,500 आता 6,000, ते सगळे मी तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करतो. तू आतापर्यंत रिझल्ट लागेपर्यंत मला ते पैसे 3 वर्ष त्याने मला ते ट्रान्सफर करायचा पैसे. त्यांच्या आधारावरती मी पुण्याला गेलो.
पुण्याला गेल्यानंतरचा एक वेगळाच संघर्ष होता, कारण 12वी मी मराठी माध्यमातून शिकलोय. एक गावंढळ मुलगा जो ग्रामीण भागातला जो असतो तसा मी होतो, टॉपर जरी असलो तरी. पुण्याला गेलो ज्यावेळेस माझ्याकडे फक्त 2 टी-शर्ट होते, एक पर्पल रंगाचा आणि एक रेड रंगाचा, 2 साध्या आपल्या जीन्सच्या पॅन्टी होत्या आणि आपली एक स्लीपर चप्पल आणि पिशवी घेऊन मी पुण्याला आलो होतो. फर्ग्युसन सारख्या एका मोठ्या कॉलेजला मला ॲडमिशन मिळालेली होती, ज्या कॉलेजमध्ये देश विदेशातले परदेशातले विद्यार्थी येतात, खाडखाड इंग्लिश बोलतात, सुंदर दिसतात, चांगले कपडे घालतात, चांगले मोबाईल्स त्यांच्याकडे असतात, एकदम स्टँडर्ड माझ्यापेक्षा खूप मोठी असणारी अशी ही लोकं होती. त्यांच्यात मी जाऊन बसणार होतो. माझं इंग्रजी खूप वीक होतं, पण सुदैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमुळं आमच्या 11-12वीच्या सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्समधून मी इंग्रजी टॉपर होतो, पण तरी माझं इंग्लिश खूप वीक होतं. मी किस्सा जो नेहमी सांगतो, तुम्ही ऐकला असेल की पहिल्यांदा पुण्याला चाललो होतो. ती ट्रॅव्हल्स 11 वाजता असायची आमच्या जालन्यावरून, ती पुण्याला 5 वाजता सोडणार होती आणि 5 वाजता मी डोळे माझे उघडत होतो, तर डोळे चोत मी ज्यावेळेस खिडकीत बसलेलो होतो विंडो सीटमध्ये, त्यावेळेस मोठी मोठी दुकानावर टू लेट टू लेट टू लेट असं लिहिलं होतं. म्हणजे हे आम्हाला देणे आहे असं त्याचा अर्थ होतं. मला नंतर कळलं, पण म्हटलं टॉयलेटच आहे की काय. त्यातला आय कुठं गेला या बघूनच मी शॉक झालो. म्हटलं आपला चष्मा काढलाय, मे बी त्याच्यामुळे होत असेल. पण चष्मा काढला तरी टुलेटच दिसते. म्हटलं जर असं असेल तर आपल्या इंग्रजीमध्येच काहीतरी फॉल्ट असावा. एवढी वाईट माझी इंग्रजी होती, तरी मी टॉपर होतो. मग फर्ग्युसनमध्ये जाऊन बसलो. खाडखाड इंग्लिश बोलणारी मुलं, त्यांच्यात आपलं कसं होणार हे मला खूप भीती वाटत होती. बोंबल्याला त्यात झालं असं की 20 जूनला आमचं सुरू होणार होतं कॉलेज. पहिलाच दिवस होता कॉलेजचा आणि पावसाळा सुरू असतो जनरली आपल्याकडं, त्यामुळे स्लीपरमुळे चिखल असतो आणि चिखलामुळे आपल्या स्लीपरमुळं आपल्या पॅन्टीवर मागच्या बाजूने काय डिझाईन म्हणतात ते मी अनुभव घेतला असेल कधीतरी. तसं डिझाईन घेऊन मी आमच्या वर्गात जाऊन बसलो बोंबला तिकडं कोपऱ्यात. असा मोठा वर्ग, 350 जण जवळपास आमच्या बॅचला होते. आणि मग सैराट बघितला असेल तुम्ही, तर त्याच्यात सुरू होतं की तुम्हाला काय आवडतं सांगा, बघ ते बुलेट वगैरे असं ते आहे सगळं. तसं आमच्याकडे सुरू झालं की सांगा तुम्हाला काय करायचंय म्हणून. मग तिथून नंबर सुरू झाला. माझा शेवटी येणार होता. 95% जणांचं उत्तर IAS व्हायचंय. ते एकदम खाडखाड इंग्लिशमध्ये अगदी स्टँडर्ड एकदम फ्लुएंटली बोलणारे. 350 जणांपैकी जर 95% जण तेच करणार असतील तर आपलं कसं होणार याची मला भीती वाटत होती. माझा नंबर येईपर्यंत मी PSI STI तलाठीपर्यंत आलो होतो. तरी कुणास ठाऊक माझ्या तोंडातनं तेच निघालं की सर मला पण IASच व्हायचंय. आणि आजची गोष्ट अशी की त्या 350 जणांपैकी ह्या बॅचचा मी एकटा IAS झालोय. पुण्याला आलं, पुण्याला खूप एन्जॉय केला, खूप चांगला अभ्यास देखील केला. इंग्लिश माझं वीक होतं. मी जाणीवपूर्वक माझं BA इंग्लिश माध्यमातून केलं होतं. BA पॉलिटिकल सायन्स माझं झालेलं आहे. इंग्रजीतून शिकलो, चांगले मित्रमैत्रिणी बनवले, कॉलेज एन्जॉय केलं. कॉलेजला भरपूर बक्षिसं मिळवून दिली. वक्तृत्व स्पर्धा, माझा बोलणं चांगलं असल्यामुळं भरपूर बक्षिसं मला मिळालेली होती. आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमध्ये माझी कविता यायची, माझा फोटो वगैरे. असं चांगल्या प्रकारे कॉलेज मी 1 वर्ष जगलो. आणि 1 वर्ष कॉलेज संपल्यानंतर मी विचार सुरू केला की ज्या कारणासाठी मी इथं आलो होतो त्याच्यासाठी मी काय मिळवलं. UPSC साठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्यापैकी मी काय मिळवलं, तर फक्त UPSC समजून घेणं पहिल्या वर्षी जे असतं त्या व्यतिरिक्त मी काहीच केलेलं नव्हतं. NCERT देखील मी वाचलेलं नव्हत्याच. आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की आपण आता आपला मित्रपरिवार थोडासा बाजूला सारूयात, कॉलेज थोडंसं बाजूला सारूयात आणि आपण जास्तीत जास्त फोकस UPSC कडे करूयात. मग मी युनिक अकॅडमीच्या जुलै 2013 म्हणजे माझं 2nd इयर कॉलेजचं सुरू झालं होतं. मी 19 वर्षाचं होतो त्यावेळेस मी तो क्लास लावला. त्याचे पैसेही माझ्याकडे नव्हते. मी कसं बसं सरांना कन्व्हिन्स करून थोडेसे फीसमध्ये सवलत मिळवली आणि माझा क्लास सुरू झाला. बोंबलाला तिथं देखील खूप प्रॉब्लेम असायचे, कारण वर्गामध्ये असे 200-250 जण बसणार, त्यामध्ये मी एकटाच, म्हणजे खूप सगळ्यात लहान मीच होतो, दिसायचो पण खूप लहान मी. त्यामुळे सगळेजण खूप कुतूहलाने कौतुकानं माझ्याकडे बघायचे, म्हणजे काही जण कुत्सित वृत्तीने बघायचे, असे बघायचे माझ्याकडे. ज्यावेळेस मी असा मागणं पुढे येऊन बसायचो, कारण छोटा असल्यामुळे मी फ्रंटला बसायचो, त्यामुळे सगळेजण असे बघायचे. तुम्ही जर जंगल बुक बघितला असेल हिंदीमधला, त्यात तो मोगली हरवतो बघा जंगलात, आणि हरवल्यानंतर तिला प्रियंका चोप्राच्या रूपानं का भेटते, तो नाग भेटतो मोठा, आणि तो नाग विचारतो त्याला की ए नन्ही सी जान इस घने जंगल में तुम कैसे आए. तसा यांचा ॲटिट्यूड, हा कशाला आला असेल इकडं. तरी मी पॉझिटिव्ह होतो. मला खूप हसायची मुलं, काही जण चिडवायची पण, एवढा छोटा कशाला आला, याचं होणार आहे का, असं तसं हे ते सगळं बाजूला सारून मी फक्त क्लासकडे फोकस केला होता. पहिले 6 महिने तर कळलंच नाही वर्गामध्ये काय चाललेलं असायचं, माझा आर्ट्स असून देखील. तरी पेशन्स होते माझ्याकडे, संयम होता की आपल्याला टिकून राहायचं, चिकाटी होती माझ्यामध्ये की आपल्याला काही झालं तरी इथं बसून राहायचंय. 6 महिने कळायला लागले. त्याच्यानंतरचे जे 6 महिने होते, त्या 6 महिन्यामध्ये मी मुख्य परीक्षेचा, ऑप्शनल आणि मुख्य परीक्षा असा 1 वर्षामध्ये मी अभ्यास केला होता क्लास करता करता. मग माझं 2nd इयर कंप्लीट झालं. 3rd इयरचा मी प्लॅन केला. त्या 3rd इयरच्या प्लॅनमध्ये पहिले 3 महिने मी मुख्य परीक्षा आणि आतापर्यंत जे काही मी केलं होतं, म्हणजे मी मॅगझिन वाचायला सुरुवात केली होती, नोट्स काढायला सुरुवात केली होती, करंट अफेअर्सचा अभ्यास चालू केला होता, NCERT वाचल्या होत्या, रेफरन्स बुक्स वाचले होते. त्याचबरोबर दररोज मी जे काही लेक्चर व्हायचं ते मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो आणि घरी जाऊन मी ते पुन्हा पुन्हा ऐकायचो. तर मी जे पहिले 3 महिने होते माझ्या फायनल इयरचे, ते पहिले 3 महिने मी फक्त ह्या गोष्टी केल्या, जे सगळं रिव्हिजन करून काढलं. मग